चल कालच भोपळ्याची भाजी केली होती, म्हटलं आज पराठा करावं. हे अर्धा भोपळा आहे तर म्हटलं कालही भोपळा आजही पराठे नको म्हटलं जाते. आज आपण शेवग्याच्या शेंगाची भाजी करू. आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी मी उकडली ती या पद्धतीने. शेवग्याच्या शेंगाची अशी साल काढून मस्तपैकी कापले, धुतले आणि लसूण टाकला, हळद टाकली आणि मीठ टाकलं पाण्यामध्ये आणि मस्तपैकी आता हे शिजून द्यायचे आहे आपल्याला. त्याला मी या पद्धतीने शिजवली. आणि आता मला आहे ना शेवग्याची शेंगाची भाजी काळ्या मसाल्याची मी तुम्हाला करून दाखवलेली. आज मी तुम्हाला पिवळ्या मसाल्याची करून दाखवते. आता आमच्या इकडं कशी भाजी बनवली जाते हे दाखवते. याच्यामध्ये आपण तसं तर मी भरपूर काही घालून तुम्हाला करून दाखवलं असतं. कांदा घातला असता, टोमॅटो घातलं असतं, हे माझ्या मनाने. पण अशी नाही बनवली जात. तर ती त्याच्यामध्ये काही काही साहित्य लागतं हे तुम्हाला मी दाखवते. सर्वसामान्य अशी आमच्या घरामध्ये बनवली जाते आणि असं पाहिलंय मी सगळीकडेच असं. आणि तीच पद्धत मी तुम्हाला दाखवते. नाहीतर मग तर चला तुम्हाला काय काय भाजीत मसाला घेतलाय ते दाखवते. शेंगा उकडून ठेवलाय ना. मग आता हे पहा मी काय घेतलं, थोडेसे हे खोबरे घेतलेले आहे, इकडे शेंगदाणे घेतलेले आहे, इकडे लसूण घेतलेला आहे, तो दळायचा आपल्याला. आणि काही आपण उकडायला पण टाकलेला होता. आणि हे आहे हळद, हे जिरे आणि हे धने पावडर आणि मीठ आहे ना. हे चवीपुरतं आपल्याला काय करायचंय भाजीमध्ये टाकून द्यायचंय. आणि आज भाज्यात आहे भरपूर, असं काही नाही. आता भोपळ्याचं बघू आता संध्याकाळी. आता ही भाजी एवढ्यापुरतं झाली ना, संध्याकाळी भोपळ्याचे पराठे बनवीन मी. आणि आता मी ना हे उद्यासाठी करून ठेवते. हे इडलीचं टाकते, 1 वाटी इडलीसाठी तांदूळ आणि अर्धी वाटी पोळी. आणि मिक्स करून टाकते मी, असं नाही. आणि याच्यामध्ये पोहे नंतर भिजून असं वाटीभर भिजून मग दळून घ्यायचे पोहे. मस्त अशी मऊ इडली होते. आणि सोडा पण टाकते मी, असं नाही असं आंबवतेच असं काही नाही, सोडा पण टाकते. तर आता हे इडलीचं पण भिजत घालायचं आहे. आणि आता ही भाजी पण करते. आणि आता परवाच्या दिवशी आहे संकष्ट चतुर्थी. आणि मी कधीच असे उकडीचे मोदक बनवलेले नाहीये, मला करून बघायचे. आता हे इंद्रायणी तांदूळ तर आणलेलेच आहे. आणि ते पण मी उकडीचे मोदक म्हणजे पाहूनच, यूट्यूबवर पाहूनच करणार आहे, असं नाही. जे आहे ते खरं, कारण मी नाही बनवलेले कधी, पहिल्यांदाच बनवणार आहे. बघू कसे होतात. बाकीचं तर सगळं आता हा मसाला आणते मी दळून. आता तुम्हाला सांगितलंय दळताना काय प्रथम स्टेप, त्याच्यामध्ये टिप्स मी तुम्हाला सांगितलंय की काय करतो आपण दळताना लगेच पाणी पण टाकतो याच्यामध्ये. मग काय होतं ते भस्कन वर येतं ते झाकण्याच्या याच्यातून. तर तसं नाही करायचं. किंवा मसाला जर असा इतका जरी काठापाठ भरला ना, असा इतका आपण एवढं कशासाठी, मासवड्या म्हणा किंवा काय कशासाठी, तर एवढा मसाला होऊन जातो ना. आणि एकदम दळायचा ठरला ना तर मग काय करायचं, आधी थोडासा हा कोरडा दळून घ्यायचा. मग कोरडा दळला ना मग त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. त्याच्यामुळे ना भस्कन वर येत नाही. तर ही जी किचन टिप्स आहे स्वयंपाकातली, ही आम्ही पूर्वी तुम्हाला म्हणजे करून दाखवलेली आहे. पण आता ही आहे ही मी तोंडी सांगितली पुन्हा उजळणी म्हणून. तर चला आता मी हे काय करते, दळून आणते पटकन. हे पण असं आणलंय दळून. आणि आधी मी कोरडाच दळलं आणि त्याच्यानंतर थोडं पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर आणखीन पाणी टाकलं. त्याच्यामुळे ते झालं जास्त. आणि हे आपण आहे ना कोरडे शेंगदाणे टाकून करू शकतो. पण जर मग थोडीशी जाडसर असले ना मग ते टचटच लागतात, खायला बरं नाही वाटत. ते पूर्ण पेस्ट केली पाहिजे त्याची. आणि खूप आहे ना असं लसूण नाही घालायचं, अगदी 2-3 पाकळ्या घालायच्या, नाही तर काय होतं ते लसणाचा आहे ना असा वास येतो. आणि चला मी आता आहे ना काय करते, कढीपत्ता घेऊन येते. आणि ही इकडं कोथिंबीर. कढीपत्ता आहे ना आपल्या तिथं पण आहे, मी तुम्हाला तो पण दाखवते. आणि हा आहे इथे, याला आहे ना जरा ऊन बिन पण येतं ना, त्याच्यामुळं मग हे चांगलं आहे. आता ह्याच्यातला घेतलं मी थोडं फार काढून, छान 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 पानं. काही काही असे पांढरट पांढरट होतात, का होतात ते कळत नाही.
आणि आळू दाखव तुम्हाला. ही लावलेली आळू किती मस्तपैकी आली की नाही. चला आपल्याला तुम्हाला आहे ना मी आपला कढीपत्ता दाखवते. म्हणजे बाकीच्यांना म्हणजे जे नवीन आले ना त्यांना दाखवते. आपले जुने सबस्क्राईब आहे ना त्यांना माहिती आहे, पण मग आता जे नवीन आलेत ना मग त्यांना दाखवते आपल्या कढीपत्त्याचं झाड. इथून बुंदा आणि हे बघ किती मोठा झाला हा इकडं. आणि ही एक फांदी अशी अशी गेली ना ती पार वरपर्यंत रे. हा पुरा कढीपत्ता आहे. इथं नाही घेतला असता मी. आता जरी तो आपल्या झाडाचा असला तरी धूळ राहतीच ना. इथे येणार इथे जाते ते गाड्यांची वगैरे, तरी पण धूळ येते. आता बाजार करून किती दिवस झाले बरं. आज आहे गुरुवारी ना 19 तारीख. हां आज गुरुवारी. तरी बघा कशी हिरवीगार याच्यामध्ये ठेवली ती मी. कशात? पेपरमध्ये. तर अजून छान आहे. फक्त ती थोडंसं सुकल्यासारखं, कारण पाणी ना त्याच्यामध्ये ओढून घेतं ना. मग ह्याच पद्धतीने मी कांदे ठेवलेले. काय होतं की कांदे ना माझे खराबच लय व्हायचे, म्हणून आहे ना मग मी काय केलं, कांदे ना हे याच्यामध्ये ठेवून दिलेले हे का असे पेपर टाकून. त्याच्यामुळे माझा एक कांदा सुद्धा आहे ना खराब झालेला नाहीये. बटाटे पण ठेवलेली तशी, पण बटाट्याला मोड यायची ती येतातच आहे, काय करणार आहे. बटाट्याच्या बाबतीत नाही चालत ते, पण तरी पण ठेवले. म्हटलं बरं आहे आता हे ठेवून देते. आता हे मी संध्याकाळी बनवणार आहे. हे पाये शेंगा उकडलेल्या. काय झालं, मी पातेल्यामध्ये ना शेंगा उकडायला ठेवल्या आणि बसले मी थोडंसं म्हणजे बसले मी अशीच. म्हटलं आता उकडते, पण जेव्हा पाण्याचं म्हणजे त्याचा टचटच आवाज यायला लागला ना तेव्हा बघितलं त्या पण शेंगा तर उकडून झाल्या होत्या. पण काय होतं मग ते पाणी ना जरा थोडंसं जळाले होतं, पण याच्यामध्ये मीठ टाकलं होतं मी आणि म्हणजे ते पातेलंही थोडं जळालं. मग ते सगळं असं वरचं काढून घेतलं. आता मी 2 चमचे असे तेल टाकलंय. कढीपत्ता मी काय केला, धुतला आणि ना कपड्याने पुसला. उडालं थोडंसं फार उडालं, खूप नाही उडालं. असं छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मस्तपैकी काय करायचं आहे, परतून घ्यायचं आहे. शेंगदाण्याला पण काय आधीच तेल टाकलंय आणि शेंगदाण्याला सुद्धा ऑलरेडी तेलच असतं ना. आता ह्याच्यामध्ये ह्या शेंगा सुद्धा टाकते. आता उकडायला टाकले होते मीठ थोडंसं, म्हणून आहे ना त्याच्यामध्ये अगदी थोडं टाकणार आहे, खारे नको व्हायला. लाल तिखट घालायला विसरले. आता वरून टाकते आता. ते दळतानाच घ्यायला लागत होतं मी. आजचा लॉग माझा हा सगळा कुकिंग टिप्स आणि किचन टिप्स या बाबतीतच चालू आहे. आता मी तुम्हाला याबाबत कुकिंग टिप्स दिल्या, दळण्याच्या बाबत, मसाला दळण्याच्या बाबत, आणि शेवग्याच्या शेंगामध्ये जास्त लसूणही टाकायचा नाही, ह्या काही तुम्हाला टिप्स पण दिलेल्या आहे. आणि आता ही उरलेली कोथिंबीर यामध्ये टाकली. अजून थोडंसं आहे ना मी काय करते, पाणी टाकते. आता गॅस मोठा करते आणि आता काही नाही, उकळी आली का हे बंद करून टाकायचं, कारण आता आपण ऑलरेडी शेंगा शिजून घेतल्या होत्या. चला मग तुम्हाला आमच्या इकडच्या भागातली पिवळ्या मसाल्याची रस्स्याची शेवग्याची भाजी कशी वाटली जरूर सांगा. आणि आता मी हे आहे ना
आता हे सगळं मी मिसळून घेतलेलं आहे असं नाही, तर एकदा चेक करते मी चष्मा घालून. तशी ना कांद्याची पात पण आहे बरं का, पण मग आता आठवड्यातून दोनदा खायला कंटाळा येतोय कांद्याची पात. ती अजूनही हिरवीगारच आहे, पेपरमध्ये ठेवली ती ना, त्यामुळे मला वाटलं पिवळी होऊन जाईल पण नाही. चला इकडं भाजी ही उकळून पण झालेली आहे. आणि तेच म्हटलं असंच कलर काय दिसतोय, नंतर लक्षात आलं अरे आपण याच्यात मिरची टाकायचंच राहिलं. इकडं मी भिजत घातलंय. तशी तेलामध्ये मिरची टाकली ना आपण परतायला, मग त्याचा तिखटपणा थोडासा कमी होतो. आणि अशी वरून टाकली ना मग तिखट जो फ्लेवर आहे ना तोच लागतो, जे मिरचीचा फ्लेवर जो ज्या याच्यात येते. मी हे कसं बोलू राहिली म्हणजे मी थोडीशी टेस्ट केली ना आता, ती अगदी मिरची जशी आहे तसंच फ्लेवर लागतं. आणि तेलामध्ये टाकल्यानंतर मग थोडासा वेगळा फ्लेवर लागतो. चला ते मी बंद करते आणि हे झाकून ठेवते. आणि दुपारी मस्तपैकी याला दळण, उद्या सकाळी याचे इडली करणं आहे तर डोसे करण बघा, कारण बटाटे बनवून पडले भरपूर, तर असं चालले डोसेच बनवावं. मग डोश्याला पोळी नाही घालणार मग मी त्याच्यात भिजवताना. इकडं गहू टाकले मी, दळून आणायचंय ना. कसं ह्याला मी आत्ताच म्हणजे लगेच आज दळण नाही करणार, तर 2 दिवस चांगलं ऊन देणार आहे. काय होतं मग यांनी फायदा असा होतो, तिथून दळून येतं ना त्यावेळेस खूप बारीक बारीक पीठ होऊन जातं आणि म्हणजे खूप बारीक चिक्कन असं पीठ होतं. आणि दुसरा फायदा म्हणजे ना लवकर जळमटं नाही होत, कारण आहे ना मागच्या वेळेस आहे ना ऊनच नव्हतं आणि मी तसंच दळण केलं होतं. आणि त्याच्यामुळे ना मग हे ना असं जर दिलं ना मग त्याचा काहीतरी फायदा तर होऊन जातो. आणि हे इकडे ना मठ पण टाकली मी, इकडं मठ पण टाकली आहे, त्याला झाले भुंगे. म्हटलं आहे ऊन तरी द्यावा, आणि ऊन तरी काय हो बघा कसं आहे ते ऊन, सगळं ढगामध्येच आहे. आणि शेंगा फोडल्याच्या ते शेंगदाणे सुद्धा म्हटलं द्यावा, उन्हामध्ये याला ऊन द्यावा. तसं हे भाजून ठेवले ना तर चांगलं आहे, पण मग असं होतं की काही गोष्टीला आपल्याला भाजलेले नाही पाहिजे. जसं आता शेंगदाणे खारी शेंगदाणे बनवायचे तर मग तेव्हा हे असे कच्चेच पाहिजेत ना, मग तेव्हा उपयोग नाही याचा. त्याच्यामुळं मग मी काय करू राहिले, त्याला ऊनच देऊ राहिली चांगली. म्हटलं कडकडीत द्यावून, ते फक्त थोडंसं आंबट गोड गरम झालं आहे, ते काय असं पण खूप असं कडकडीत नाही झालं. सकाळी छान ऊन पडलं होतं, पण हे ना हे झाडांमुळे ना इकडं ऊनच येत नाही. मग आता ती खाट काय तिकडे घेऊन जावं, आणि कुत्रे किती आहे असं आहे ते. आणि इकडं मी काढले आहेत शेंगा, आम्हाला आले वानोळा, मोठ्या भावांच्या तिकडून आहे ना शेंगा वानोळा आलाय. म्हटलं आता आहे ना मस्त याची नाकं फोडून घ्या आणि छानपैकी उकडलेले शेंगा खा. तर आता उकडलेल्या शेंगामध्ये कसं असे फक्त नाकं जर पटकन फोडले ना, शेवटचे नाकं फोडणे म्हणजे हे असं वरचं फक्त बाजू थोडीशी टच करायची, असं इतकं फुल नाही, असं वरचंच फक्त एवढंसं. तर ते काय होतं त्याच्यामध्ये ना पटकन मिठाचं पाणी जातं, खूप वेळ नाही लागत. नाहीतर मग हे असं जर टाकलं ना मग काय होतं असंच जातं, पण मग कधी रात्रभर मग ठेवावं लागतं ते असंच मिठाच्या पाण्यामध्ये. म्हणजे कुकरमधून काढले ना शिट्ट्या 7-8 होऊन दिल्या तरी मग ते लवकर पाणी त्याच्यामध्ये मिठाचं जात नाही, मग खूप मीठ टाकावं लागतं आणि मग ते जरा बराच वेळ ठेवावं लागतं. तसं हे नाही, पटकन जातं. त्याच्यामुळे ना मी कधी पण ना अशी नाक फोडून ना टाकत असते. त्याला नाकं फोडणं म्हणतो आम्ही. लगेच आता फोडून मस्त खायला होती. आपण केलं होतं शेंगा
ते उन्हाळ्यात केलं होतं. हे ओल्या शेंगा एकादशीला आहे ना खूप आठवण येते बरं का ओल्या शेंगाची. त्यावेळेस हमखास व्हायची आमच्याकडं. पण काय यावेळेस खरंच एकादशी, आषाढी एकादशीला. आणि असे साचीलाही खूप आवडतात उकडलेले, भाजण्यापेक्षा बरं का. मिठाचं मस्त लागतं ना असं छान. आता हे फोडून घेतले ना का, आता हे फ्रीजमध्ये ठेवते. आणि परवा संकष्टी चतुर्थी आहे, मग आता हे उद्याच उकडून ठेवणार आहे, म्हणजे मग चतुर्थीच्या दिवशी खायला होती. चला आले ठेवून. आता हे इथं खाट आणली ना, मग ती गादी ना दिली वाळत घालून. मग असंच म्हणजे कधी पण खाट बाहेर घेऊन आले का काही कामासाठी, मग गादी द्यायची तशीच टाकून, म्हणजे मग त्याची माती पण निघून जाते. लई माती आमच्या घरात, खूप माती. लाईट आत्ताशी आली, जवळजवळ 6-6:30 झाले. आता जी इडलीचं मी भिजत घातलं होतं ते दळून घेते. आज तर काही विशेष व्लॉगमध्ये दाखवता आला नाही, पण त्याचबरोबर अशा टिप्स पण आहे, तर सांगते मी तुम्हाला. तर हे पहा, हे आता इडलीचं दळायला लागले. आपण दळून घेतोय ना, दळायच्या वेळेस आपण हे भिजत घातलेलं असतं ना पाणी, हे पाणी फेकूनच द्यायचं नाही. हे काय करायचं, हेच पाणी ना आपण ज्या वेळेस वाटण करतो ना त्यावेळेस वापरायचं असतं, म्हणजे अलग पाणी घ्यायची काहीच गरज नाही. याच्यामुळे ना इडली ही ना खूप टेस्टी लागते, इडली किंवा डोसा म्हणा. तर हे पाणी मी कधी फेकत नाही, तर हेच पाणी वापरायचं असं. आणि छानपैकी याच्यामध्ये घालायचं. याने काय होते, इडली असो, इडली असो किंवा ढोकळा असो, असं मस्त स्पंजी स्पंजी होतो. आणि आता मी हे घेते दळून. आणि ही याबाबत टिप्स होती. चला, तुम्हाला चला कसा वाटला जरूर कमेंट करा. भेटूया आपण अशाच नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.